काळ, काम आणि वेग आणि ट्रेनवरती प्रश्न याचा आज मी चॅप्टर घेतोय. तो तत्पूर्वी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की ऑनलाईन परीक्षा जी असते ती कशी असते, म्हणजे कॉम्प्युटरवरती ती कशी दिसते आणि आम्ही ती कशी सॉल्व्ह करायची. तर त्याबद्दलच एक छोटंसं इंट्रोडक्शन देतोय. स्क्रीनवरती कोणी स्क्रॅच करू नका. सर्वांना स्क्रीन दिसते का? हो सर. ऑनलाईन एक्झाम कशी असते ते तुम्हाला आता दाखवून देतोय. तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन साठी बसता तर त्यावेळेस तुम्हाला एक युजर आय डी किंवा तुमचा OTP वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला एक स्क्रीन येते तुमच्या समोर. तुम्हाला इथे स्क्रीन दिसते. या स्क्रीन मध्ये तुम्हाला इथे रेड कलरचा सर्कल दिसतोय. इथे रेड कलरचा एक सर्कल दिसतोय ज्याच्यावरती नाव लिहिलेलं आहे सतीश. मग ते माझं नाव आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही ज्यावेळेस लॉग इन कराल त्यावेळेस इथे तुमचं नाव येईल आणि इथे तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन्स वगैरे आहेत हे सगळं, म्हणजे परीक्षेला कसं द्यायचं, परीक्षा कशी द्यायची हे सगळं इथे दिलेलं असतं. आता आपण कुठली, म्हणजे आता सध्या जर बघितलं तर इंडियन ऑनलाईन परीक्षा आहे. त्याच्याच नंतर आपली पोलीस भरतीची पण कदाचित ऑनलाईन परीक्षा असेल. स्टाफ सिलेक्शन म्हणा, बँकेच्या परीक्षा म्हणा, RRB, RBI, ह्या ज्या परीक्षा आहेत ज्या ऑनलाईन होतात त्याचा एकच पॅटर्न असतो. म्हणजे थोडं अधिक प्रमाणामध्ये थोडी स्क्रीन चेंज असेल पण प्रमाण एकच असतं. तर पहिली स्क्रीन जी ओपन होते इथे तुमचं नाव दिसतं आणि इथे जनरल इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे आता पेपर जर मराठीत असेल तर हे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत मराठीत असतात, काही हिंदीमध्ये असतात, काही इंग्लिशमध्ये असतात. तर आता माझ्याकडे जी स्क्रीन आहे त्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स इंग्लिशमध्ये आहे कारण हा पेपरच इंग्लिशमध्ये आहे. ठीक आहे. एकदा इन्स्ट्रक्शन्स वाचून झाल्यानंतर खाली स्क्रोल करायचं असतं आणि इथे तुम्हाला एक नेक्स्ट बटन दिसत आहे. तर नेक्स्ट वरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथे आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिसतं. तर इथे तुम्हाला असं क्लिक करावं लागतं आणि इथे क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला 100 प्रश्न, 1 तास आणि 100 मार्क हे लिहिलेलं असतंच इथे. आणि इथे सामान्य अध्ययन जे लिहिलेलं आहे त्याच्याऐवजी तुमचं जी एक्झाम असेल त्या एक्झामचं इथे नाव लिहिलेलं असतं. तिथे खाली तुम्हाला बघा, मी क्लिक करतोय, माझ्या माऊसने क्लिक करतोय, तुम्हाला ते दिसत असेल. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं असतं आणि क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली अटेम्प्ट टेस्ट म्हणून बटन आहे. अटेम्प्ट टेस्ट वरती तुम्ही एकदा क्लिक केलं तर तुम्हाला ही स्क्रीन दिसते आता. त्या स्क्रीन मध्ये जर तुम्ही हो सर दिसते. उजव्या बाजूला जर बघितलं तर वरती S लिहिलेलं आहे. S म्हणजे आता माझं नाव आहे म्हणून मी देतोय टेस्ट, लॉग इन मी केलं म्हणून माझं नाव आलेलं आहे. त्याच्या खाली तुम्हाला क्वेश्चन्स 100, नॉट आन्सर्ड म्हणजे रेड पिंक कलर मध्ये आहे नॉट आन्सर्ड, आन्सर्ड, मार्क्ड फॉर रिव्ह्यू, नॉट विजिटेड, आन्सर्ड मार्क, म्हणजे जे काही दिलेलं आहे ते इथे आहे. खाली तुमचा पेपरचं नाव आहे सामान्य अध्ययन, म्हणजे हा पेपर सामान्य अध्ययनचा आहे MPSCचा, असं असतं. आणि खाली तुम्ही नंबर्स बघता 1 2 3 4 5. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊया. ह्या स्क्रीनवरती तुम्हाला इथे खाली नंबरिंग जे दिसत आहेत 1 2 3 4 5 हे तुमचे प्रश्न क्रमांक आहेत. शेवटचा मला वाटतं 100 दिसतं इथे तुम्हाला. हे तुमचे प्रश्न क्रमांक आहेत आणि ते माऊसने तुम्ही असं वर खाली करू शकता. या बाजूला क्वेश्चन 1 प्रश्न पहिला तुम्हाला दिसतोय आणि हा तुमचा प्रश्न आहे 0.0050 प्लस 0.505 आणि याच्या खाली जे 4 ऑप्शन्स आहेत ते तुमचे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला पेन आणि पेपर मिळेल तर तुम्हाला हा प्रश्न पेन आणि पेपर वरती सॉल्व्ह करायचा आहे. सॉल्व्ह केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की हा प्रश्न झालाय तर तुम्ही इथे याच्यावरती टिक मार्क करायचा. हे बघा, इथे जर मी टिक मार्क केलं तर इथे तुम्हाला हा 1 नंबर दिसतोय कारण आपण पहिल्या प्रश्नावरती आहोत. ज्यावेळेस मी इथे टिक मार्क करतो इथे ग्रीन होतं म्हणजे हे झालंय. नेक्स्ट जाताना तुम्हाला इथे खाली सेव्ह अँड नेक्स्ट दिसत असेल.
सेव्ह अँड नेक्स्टला मी दुसरा प्रश्न, आता आपण गेलो इथे बघा 2 दिसत आहेत पिंक मध्ये, रेड मध्ये आहे ते, म्हणजे आपण आता दुसऱ्या प्रश्नावरती आहोत, ते अजून सोडवलं नाही म्हणून हा पिंक आहे. जसं आपण इथे टिक मार्क करू हा ग्रीन होऊन जातो. आता मी सेव्ह अँड नेक्स्ट मधून मी तिसऱ्या प्रश्नाकडे जातो. हा प्रश्न मला येत नाहीये, सॉल्व्ह करायला येत नाहीये, तर मग काय करायचं, इथे न थांबता मी सेव्ह अँड नेक्स्ट पुढच्या प्रश्नाला जातो. हा चौथा प्रश्न आहे. राईट साईडला तुम्हाला 4 दिसतंय बघा, हा पण मला येत नाही, मी सोडवला, पुढे गेलो, 5वा पण मी सोडवला नाही, मला नाही जमत आहे. मग आपण काय करायचं, परत सेव्ह अँड नेक्स्ट पुढे जायचं. आता हे सगळे प्रश्न मला नाही जमले. हा 10वा प्रश्न आहे, तर मला याचं उत्तर माहिती आहे म्हणून मी याला टिक मार्क केलं तर तो ग्रीन झाला तिथे. पुढचा प्रश्न उत्तर दिले, ग्रीन मार्क झालं. मी फक्त अंदाजित प्रश्नांची उत्तरं देतोय. याच्या पुढचा प्रश्न आहे मला येत नाही म्हणून मी पुढे जातोय. आता आपला 15 नंबरवरती तुम्हाला रेड दिसतंय, म्हणजे आपण आता 15 नंबरवरती आहोत. याच्या अजून पुढे जायचं तर सेव्ह अँड नेक्स्ट, म्हणजे हे उत्तर मी देत नाहीये, सॉल्व्ह नाही करत आहे. आता हे मी 24व्या प्रश्नावरती आहे. शेवटचा बघा तुम्हाला 24 दिसतोय रेड कलर मध्ये, याचं उत्तर मला माहिती आहे, मी टिक मार्क केलं म्हणून ग्रीन झालं. पुढे गेलो, याचं माहिती आहे, मी ग्रीन मार्क झालं. याच्या पुढे हा 26वा प्रश्न आहे, पण याचं उत्तर मला माहिती नाहीये, मी इथून पुढे जाऊ शकतो. आणि असं करता करता माझे जेव्हा 100 प्रश्न पोहोचतात, आता काय करायचं, आता मी परत येतोय. आता मला इथे बघा 3 नंबर, 4, 5, 6, 7, 8, 9 हे प्रश्न रेड मध्ये आहेत, म्हणजे यांची उत्तरं मी दिलेली नाहीये. तर मी यापेक्षा मी आता डायरेक्ट 3 वर जाऊ. तर हा 3 माझा माऊसचा तुम्हाला दिसत असेल, 3 वर मी क्लिक केलं तर मी 3 नंबरवर प्रश्नावर आलोय. आता इथे मी उत्तर दिलं तर तो ग्रीन झाला. चौथा आणि 5वा प्रश्न मी पाहिला, मला चौथा बघायचा आहे, हे उत्तर मला जमत नाही, मी सोडून दिलं, मी 5व्यावरती गेलो. म्हणजे इथे जे 5 नंबर दिसते ना रेड मध्ये, तिथे तुम्हाला क्लिक करायचं असतं. जे मी आता बघा क्लिक करतोय, 5व्या प्रश्नावरती गेलो, हे पण मला जमत नाहीये. मग काय करायचं, पुढचा प्रश्न 6वा आहे, माऊस दिसत असेल तुम्हाला, 6वर मी क्लिक केलं तर ह्या प्रश्नावर आलो. याचं उत्तर मला आलं, म्हणजे मी सोडवलं तर मला आलं, तर मी उत्तर दिलं, इथे 6वं हे क्लिक झालं. त्याचप्रमाणे तुम्हाला सगळेच प्रश्नांची उत्तरं अशी द्यावी लागेल. शंभरावा प्रश्न दिले उत्तर. म्हणजे मी फक्त दाखवण्यासाठी आन्सर मार्क करतोय, पण तुम्हाला ते प्रॉपरली वाचायचे आणि त्याची उत्तरं द्यायचे. तर अशा प्रकारे तुम्ही सगळे प्रश्न हे केल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण हिरवं दिसेल, म्हणजे रेड आणि जे व्हाईट आहेत ना, हे सगळं निघून जाईल आणि सगळे हिरवं दिसेल, हिरवा मार्क्स. त्याचा अर्थ तुम्ही संपूर्ण पेपर सोडवलाय. जर तुम्हाला आधीचे प्रश्न परत एकदा बघायचे असेल तर असं हे स्क्रोल करता येतं, इथं बाजूला स्क्रोलिंग आहे माऊसचं, असं स्क्रोलिंग करून तुम्ही पहिल्या प्रश्नावरती परत जायचं. तुम्हाला वाटतं हे उत्तर चुकीचं आहे, म्हणजे तुम्ही जर परत सॉल्व्ह केलं आणि म्हटलं चुकीचं आहे, तर तुम्ही इथे परत चेंज करू शकता. आता बघा 3 नंबरवरती मी क्लिक केलं, पण हे समजा चुकीचं आहे, पहिला नंबर आहे, मी पहिल्या नंबरवरती क्लिक केलं आणि खाली इथे सेव्ह अँड नेक्स्ट बटन आहे, सेव्ह अँड नेक्स्ट केलं तर ते सेव्ह झालं. मला हे दुसरा प्रश्न मी बघितला, तिसरा बघितला, चौथा बघितला, 5वा बघितला, असं एक एक करत तुम्हाला सगळे प्रश्न बघायचे आहेत. आणि एकदा संपूर्ण प्रश्न सॉल्व्ह झाले, म्हणजे 100 पर्यंत आलात तुम्ही, तर इथे खाली तुम्हाला सबमिट टेस्ट ब्लू कलरचा एक बार तुम्हाला दिसतो, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमची टेस्ट सबमिट होते. पॅटर्न कळला? अच्छा, याच्यावरती तुम्हाला एकदम टॉप राईट वरती, म्हणजे उजव्या हाताच्या एकदम वरच्या टोकावरती तुम्हाला टाइम लेफ्ट, म्हणजे किती वेळ उरलाय ते दिसतं. आपली टेस्ट 100 प्रश्नांची होती आणि 1 तास होता, पण आता आपण इथे बघा तुम्हाला तास कमी होतो चालले दिसतात, 52 मिनिटं बाकी आहेत. तर तोपर्यंत तुम्ही ही टेस्ट सॉल्व्ह करू शकता. कळलं? ही सबमिट टेस्ट वर केलं की स्क्रीन निघून जाईल आणि ते स्टॉप होणार आहे. मग त्याच्या आधी जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारून घ्या, म्हणजे मी ती सबमिट टेस्ट करतो.
कुणाला काही प्रश्न आहेत का या ऑनलाईन टेस्टसाठी? नाही. पॅटर्न क्लिअर झाला कसं सॉल्व्ह करायचं? म्हणजे समजा उद्या आलं तुम्हाला, पोलीस भरती असेल, MPSC असेल, बँकिंग स्टाफ सिलेक्शन, इंडिया पोस्ट, तर तुम्हाला हीच स्क्रीन असते, अजून काही वेगळं नसणार आहे. पॅटर्न कदाचित तुम्हाला ही जे स्क्रीन दिसते ना इथे, एक मिनिट, हा पॅटर्न कदाचित सामान्य अध्ययन जे लिहिलेलं आहे कदाचित इथे वरती लिहिलेलं असेल किंवा ह्या बाजूला डाव्या बाजूला लिहिलेलं असेल, पण एकूण आपल्याला हीच पद्धत असते. ओके, कळलं? सबमिट करू मी? हो सर. सबमिट टेस्ट केल्यानंतर इथे विचारत आर यू शुअर यू वॉन्ट टू एंड दिस टेस्ट, तर ते आपल्याला दाखवतात टायमिंग किती उरलेलं आहे. म्हणजे तुम्हाला 1 तास असेल तर 1 तास संपत आला असेल. टोटल क्वेश्चन्स 100 होते, त्यातले तुम्ही आन्सर्स किती दिले? फक्त 27 प्रश्न, म्हणजे बाकीचे सोडले. तर इथे तुम्ही जर सर्व आन्सर केले असेल तर इथे पण 100 दिसतं. आणि मार्क फॉर रिव्ह्यू हे काही करायची आवश्यकता नाहीये. 100 गणित प्रश्न आणि तुम्ही 100 उत्तरं दिली आणि ते सबमिट टेस्ट केल्यानंतर तुमची स्क्रीन हा जो स्कोर आहे, हा स्कोर ऍक्च्युली मॉक टेस्ट साठी आहे तो, पण इथे तुम्हाला अशी स्क्रीन दिसणार नाही. सबमिट केल्यानंतर इथे तुम्हाला एक फक्त एक लाईन येईल, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही उत्तर दिल्याबद्दल, आता घरी जा. ही स्क्रीन नसेल, फक्त थँक्यू एवढंच उत्तर असेल तिथे. ओके, कळलं? हो सर. हो. बनी हे प्रश्न आपण जे आता सोडवणार आहोत ते तुम्हाला प्रश्न देतोय, पटपट ही प्रश्न लिहून घ्या म्हणजे आपल्याला डायरेक्ट सॉल्व्ह करता येईल. वही पेन्सिल हातामध्ये घ्या. बरं, घेतलंय? मी प्रश्न सांगू तुम्हाला, प्रश्न लिहून घ्या म्हणजे आपल्याला लवकर लवकर सॉल्व्ह करता येईल. आजचा जो धडा आहे त्याचं नाव आहे काळ, काम आणि वेग. पहिला प्रश्न आहे, 7 पुस्तकांची किंमत ₹140, तर 17 पुस्तकांची किंमत किती? रिपीट सांगा. 7, 1 2 3 4 5 6 7, 7 पुस्तकांची किंमत ₹140, तर 17 पुस्तकांची किंमत किती? लिहिलं? अजून एकदा सांगा सर. 7 पुस्तकांची किंमत 140, तर 17 पुस्तकांची किंमत किती? दुसरा प्रश्न लिहून घ्या. एका खोक्यामध्ये 10 पेन्सिल, तर 10 खोक्यांमध्ये किती पेन्सिल? एका खोक्यामध्ये 10 पेन्सिल, तर 10 खोक्यांमध्ये किती पेन्सिल? लिहिले दोन्ही? तिसरा प्रश्न लिहितोय, एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात, तेच काम करण्यासाठी 15 माणसांना किती दिवस लागतील? रिपीट करतो, एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात,
तेच काम करण्यासाठी 15 माणसांना किती दिवस लागतील? पुढचा प्रश्न लिहून घ्या. 20 मजूर रोज 6 तास काम करून सर एक रिपीट सांगा. काम 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात करतील? रिपीट करतो. रेडमी 9 तुमचा फोन जरा म्यूट करून घ्या. 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? दुसरा प्रश्न लिहून घ्या. 12 व्यक्ती एक काम 4 दिवसात पूर्ण करतात. रिपीट करतो. 12 व्यक्ती एक काम 4 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 3 व्यक्ती किती दिवसात करतील? पुढचा प्रश्न लिहून घ्या. 9 व्यक्ती रोज 8 तास काम करत असल्यास 25 दिवसात काम पूर्ण करतात. फुल स्टॉप. तर तेच काम 9 व्यक्ती 5 तास काम करून किती दिवसात करतील? प्रश्न रिपीट करतो. 9 व्यक्ती रोज 8 तास याप्रमाणे काम करत असल्यास 25 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 9 व्यक्ती 5 तास काम करून किती दिवसात संपवतील? पुढचा एक प्रश्न. एक घर बांधण्याचे काम 15 गवंडी 4 दिवसात पूर्ण करतात. जर 5 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? रिपीट करतो प्रश्न. एक घर बांधण्याचे काम 15 गवंडी 4 दिवसात पूर्ण करतात. जर 5 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? कळलं? पुढचा देऊ. हो सर. 24 मजूर रोज 6 तास काम करून 40 दिवसात 18 टेबल बनवितात.
तर 30 मजूर, सर 18 टेबल. परत सांगू, सर 18 टेबलच्या पुढे. हा. 24 मजूर रोज 6 तास काम करून 40 दिवसात 18 टेबल बनवितात. कळलं आता? तर 30 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात 15 टेबल बनवतील? सर 30 मधून नंतर काय? रिपीट करू का? हो सर. 24, 2 आणि 4, 24 मजूर रोज 6 तास काम करून 40 दिवसात 18 टेबल बनवितात. तर 30 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात 15 टेबल बनवतील? चार पाच प्रश्न अजून आहेत, लिहून घ्या पटपट. दुसरा प्रश्न लिहितोय. जर 12 गायी मिळून 5 दिवसात 672 किलोग्रॅम चारा खात असतील तर 15 गायी मिळून 6 दिवसात किती चारा खातील? प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या, कारण सोडवताना प्रत्येकाला एक एक प्रश्न विचारणार आहे. प्रश्न रिपीट करतो. जर 12 गायी मिळून 5 दिवसात 672 किलोग्रॅम चारा खात असतील तर 15 गायी मिळून 6 दिवसात किती चारा खातील? पुढचा प्रश्न लिहून घ्या. महेश्वरी म्यूट करा. 4 माणसे रोज 9 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवितात. तर त्याच्या 10 पट काम रोज 6 तास काम करून 20 सर दिवसात. रिपीट. हा करतो. याच्या पुढचं लिहून घ्या जरा. सर रिपीट सांगा. 4 माणसे रोज 9 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवितात. परत रिपीट करतो. 4 माणसे रोज 9 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवितात. तर त्याच्या 10 पट काम रोज 6 तास काम करून 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील? क्लिअर आहे? पुढचा घेऊ प्रश्न. एक काम 24 मुले
32 दिवसात पूर्ण करतात. रिपीट करतो. एक काम 24 मुले 32 दिवसात पूर्ण करतात. जर 4 मुले 5 पुरुषांएवढे काम करीत असल्यास तेच काम 15 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील. रिपीट करतो. एक काम 24 मुले 32 दिवसात पूर्ण करतात. जर 5 मुले 5 पुरुषांएवढे काम करीत असल्यास तेच काम 15 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील. अजून 3 प्रश्न राहिलेत, तेवढे जरा लिहून घ्या. पुढचा प्रश्न आहे आ इ ई आहे ना, त्यातला एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. ब तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील. प्रश्न प्रॉपरली लिहून घ्या, कारण तुम्हाला सूत्र दिल्यावरती एक्सप्लेन केल्यावरती हे गणित तुम्हाला सॉल्व्ह करायचे. जर लिहिलं नसेल तर तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही, किंवा चुकीचं लिहिलं तरी सॉल्व्ह करता येणार नाही. म्हणून प्रॉपरली जरा लिहून घेत जा. प्रश्न परत रिपीट करतो. एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. ब तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील. त्याच पॅटर्न मध्ये हे पुढचे 2 गणित आहेत. एक काम 6 दिवसात पूर्ण करतो. ब तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. रिपीट करतो. हा एक काम 6 दिवसात पूर्ण करतो. ब तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील. तिसरा प्रश्न सेम पॅटर्न आहे. राम एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. तर श्याम तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. ओके, क्लिअर आहे. सर तिसरा प्रश्न सांगता का रिपीट, राहिले थोडा. अच्छा, तिसरा काय होतं, म्हणजे सुरुवात काय होती. म्हणजे एक काम 20 मजूर 6 तासात पूर्ण करतात. एक काम 15 दिवसात, म्हणजे एवढंच झालंय. एकच हे होतं का, 20 मजूर रोज 6 तास काम करून एक हा काम तेच 15 दिवसात पूर्ण करतात. तेच काम हा 15 ते. मजूर. सर ते 14 आहे. तुला हेच हवंय का दुसरं आहे. हा बरं हेच ठीक हवंय. आहे, सोडवताना आपण रिपीट करूच आहे ते. जस्ट 2 मिनिटं.
प्रॉपरली कॉर्ड काय बघितल्या त्याने आवाज येतोय आता? हो सर. पण पहिला प्रश्न घेतला होता, काय प्रश्न होता? सात पुस्तकाची किंमत 140. बरं, तर 17 पुस्तकाची किंमत किती? बरं, याच्यानंतर अजून एक प्रश्न दिला होता. एका पेटीमध्ये, एका बॉक्स मध्ये किती आहेत पेन? 10. एका बॉक्स मध्ये 10 पेन. तर 10 पेन्सिल. किती? बरोबर. हो सर. उत्तर कोणाला माहिती आहे का? 100. 100. आता एक तोंडी उत्तर घेतलं आपण, पण हे उत्तर आलं कसं, म्हणजे गणित याच्यामध्ये कसं येतं ते आपण आता बघूया की 100 कसं येतं ते. आपण इथं घेतो x, त्यांचा क्रॉस गुणाकार करायचा, म्हणजे 1 गुणिले x बरोबर 10 गुणिले 10. 1 गुणिले x x येतो आणि 10 गुणिले 10 100. कळला पॅटर्न? याच पार्ट मध्ये जर मी सांगितलं एका पेटीमध्ये 25 लाडू आहेत, एका पेटीमध्ये 25 लाडू आहेत, तर 15 आपण 5 पेटीमध्ये किती लाडू असतील? आता हे 1600. सोपा होता, 10 गुणिले 10 आपण केलं होतं, हे येत नाही, तर असं x घ्यायचा, क्रॉस गुणाकार करायचा, 1 गुणिले x बरोबर 5 गुणिले 25. 1 गुणिले x x आणि आता गुणिले 25 अभी का होगा? बरोबर. इधर जा रहे हैं. पॅटर्न कळला तुम्हाला? तर त्याचप्रमाणे 7 पुस्तकांची किंमत 140, तर 17 पुस्तकांची किंमत किती? आपण x घेतला, क्रॉस गुणाकार केला, 7 गुणिले x बरोबर 17 गुणिले 140. आता या गणितामध्ये तुम्हाला हे सांगितलं असेल 7 गुणिले x. आता 7 आणि x यांचा गुणाकार होत नाही, तर आपल्याला 7 जी संख्या आहे ती ह्या बाजूला टाकावी लागेल. 7 ह्या बाजूला गुणाकार असेल तर ह्या बाजूला गेल्यावरती काय होतो? भागाकार होतो. म्हणजे ही संख्या काय होणार? ही 7 आपण तिकडे घेतल्यावर इथे फक्त x उरतो. x बरोबर 17 गुणिले 140 आणि ही 7 इकडे गेल्यावरती, इकडे गुणाकार आहे तर तिकडे गेल्यावरती भागाकार म्हणून खाली आले. ओके, 7 7 20 17 गुणिले 30 बरोबर 340. 340 आहे ना? कळला पॅटर्न तुम्हाला? सिंपल क्रॉस गुणाकार आहे. हो. अरे अजून एक प्रश्न देतो. 5 खोक्यांमध्ये 10 पेन आहेत. सर थांबा येईल. 5 10 पेन
तर 4 खोक्यांमध्ये किती पेन? म्हणजे हा पॅटर्न कळला असेल तर हे पटकन सॉल्व्ह करून दाखवा. आठ सर. आपण याचं काय केलं? सूत्र सांगा कसं सॉल्व्ह करायचं. 5 गुणिले एक्स x बरोबर 10 गुणिले 4. 4. x बरोबर 10 गुणिले 4 भागाकार 5. 5 एक 5 5 दोन्ही 10. म्हणजे किती? 2. 4 दोन्ही 8. हा कॉन्सेप्ट क्लिअर आहे? हो सर. दुसरा आपण पुढच्या प्रश्नांसाठी एक सूत्र लिहून घ्या. सूत्र सर्वच प्रश्न समान आहे. सूत्र असं आहे, सुरुवातीची माहितीचा गुणाकार सर एक मिनिट हा. सुरुवातीच्या माहितीचा गुणाकार भागिले काम बरोबर नंतरच्या माहितीचा गुणाकार भागिले काम. नंतरच्या माहितीचा गुणाकार भागिले काम. सुरुवातीच्या माहितीचा गुणाकार भागिले काम बरोबर नंतरच्या माहितीचा गुणाकार भागिले काम. हे एक सूत्र फक्त लक्षात ठेवायचं आहे. लिहून घेतलंय? क्लिअर आहे का? बरं, आपला पहिला प्रश्न होता 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात आणि मग आहे फुल स्टॉप. म्हणजे पहिली माहिती झाली तुमची, बरोबर? तर याच्यामध्ये मजूर किती? 20 मजूर आहे, तर मजूर 20 म्हणजे पहिली माहिती. 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम किती आहे? 1 15 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे दिवस किती आहे? 15. फुल स्टॉप आहे. तर आता पुढची माहिती, दुसरी माहिती, सुरुवातीची आणि नंतरची माहिती. आता नंतरची माहिती काय आहे? तेच काम म्हणजे याचं पण काम किती असणार? 1 आहे. 15 मजूर 5 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? पॅटर्न क्लिअर आहे? हो सर. कुणाला नाही कळलं असेल पटकन विचारून घ्या, पुढे जाऊया आपण. तर पुढचे गेले तर असंच होईल. तर आपलं सूत्र काय आहे? सुरुवातीच्या माहिती भागिले काम. आता ही पहिली माहिती आहे. सुरुवातीच्या माहितीचा गुणाकार ही आपली पहिली माहिती आहे. यांचा गुणाकार 20 गुणिले 6 गुणिले काम खाली येते गुणिले 15 बरोबर नंतरच्या माहितीचा गुणाकार म्हणजे 15 गुणिले 5 गुणिले x आणि काम 1. कळला पॅटर्न? आता यांचा गुणाकार करायचा. त्याच्या आधी आपण x इथेच ठेवूया आणि हा 15 आणि 5 आहे ना, ते आपण ह्या बाजूला आणूया. 20 गुणिले 6 गुणिले 15. आता ही संख्या इथे गुणाकार आहे. ह्या बाजूला आल्यावर काय होतो? भागाकार होतो. म्हणजे ही येणार खाली. 15 आणि 15 गेले, 5 1 5 5 चोक 20 उरले 4. 4 गुणिले 6 24. म्हणजे तुमचं उत्तर आहे 24. कळलं?
हे गणित क्लिअर आहे? सर ते खालचं नाही समजलं मला. इथपर्यंत कळलं तुम्हाला? हो तिथपर्यंत कळलं. आता आपण काय करायचं, हे 15 गुणिले 5 गुणिले x आहे, बरोबर आहे. याच्या बाजूला एक मला ही दिसत असेल तर 1 गुणिले x 2 गुणिले x बरोबर 4. तर अशी संख्या तुम्हाला दिली 2 गुणिले x बरोबर 4, तर 2 आणि x चा गुणाकार होत नसतो. तर ही 2 ही संख्या आहे, आपल्याला ह्या बाजूला आणावं लागेल. गुणाकार जर असेल तर इज इक्वल टू च्या ह्या बाजूला गेली तर भागाकार होतो, आणि इथे जर भागाकार असेल तर गुणाकार होतो. बेरीज इकडे असेल, इकडे गेल्यावर वजाबाकी, आणि इकडे वजाबाकी असेल, इकडे गेल्यावरती बेरीज होते. हे आपल्याला माहिती आहे, गणितात आपण पाहिलेलं आहे. तर 2 चा इथे गुणाकार आहे, तर 2 इकडे गेल्यावर काय होतो? भागाकार होतो. भागाकारला आपण खाली लिहू. त्याचप्रमाणे 15 गुणिले 5 गुणिले x सोबत यांचा गुणाकार होत नाही, म्हणून आपल्याला इक्वलच्या ह्या बाजूला आणायचं. आता गुणाकार जर असेल इकडे आलं तर काय होतं? भागाकार होतो. म्हणजे 15 गुणिले 5 इकडे आल्यावरती भागाकार म्हणजे खाली येतो, इथे येतो. या संख्येच्या खाली येणार ना. हे कळलं का? हो सर. आता वरती पण इथे 15 दिसतात आणि इथे पण 15 दिसतात. 15 एके 15, 15 एके 15 कॅन्सल. इथे 20 आणि इथे 5 आहे, तर 5 एके 5, 5 चौक 20. उरला काय? तर 4 आणि 6, 4 आणि 6 चा गुणाकार, 4 7 24. क्लिअर आहे? हो सर. दुसरा प्रश्न, समजलं. 12 व्यक्ती एक काम 4 दिवसात. तोच प्रश्न आहे का? दुसरा प्रश्न हाच आहे का 12 व्यक्तीचा? पहिली माहिती, 12 व्यक्ती आहे, 12 दिवस 4 दिवसात पूर्ण करणं. काम किती आहे? तेच काम. म्हणजे आता दुसरी माहिती, ही दुसरी माहिती काय आहे की तेच काम. काम किती आहे? 1. मग तेच काम म्हणजे एकच येणार, 3 व्यक्ती. दिवसात संपवतो. आपण हा घेणार x, कारण तो प्रश्न आहे म्हणून. सुरुवातीच्या माहितीचा गुणाकार भागिले काम. सुरुवातीची माहिती ही आहे 12 गुणिले 4 आणि भागिले काम 1 बरोबर. दुसरी माहिती काय? यांचा गुणाकार x बरोबर. तर तो गुणाकार आहे. 3 आपल्याला ह्या बाजूला आणायचं असेल तर गुणाकारचा होतो भागाकार, म्हणजे 3 वर येणार नाही, 3 येणार खाली. म्हणजे 12 गुणिले 4 छेद 3 बरोबर x. किती? 3. 16 येत होतं. कॉन्सेप्ट क्लिअर आहे? हो सर. त्याच्या पुढचा 9 व्यक्ती रोज 8 तास त्याप्रमाणे काम करत असल्यास 25 दिवसात काम पूर्ण करतात. हा प्रश्न आहे ना, त्याचं उत्तर काढा पटकन. फक्त एकच मिनिट हा. सर 40. 40. तुझं उत्तर 40 आलंय. बाकीच्यांचं किती आलंय? अजून एकाने उत्तर सांग ना जरा.
उत्तर क्लिअरली ऐकू नाही आलं. किती म्हणालास? 40. 40. बरोबर आहे उत्तर. सॉल्व्ह करून दाखवायची आवश्यकता नाहीये ना, 40 कळलं तुम्हाला. आपण त्याच्यानंतरचा प्रश्न करूया. एक घर बांधण्याचे काम 15 गवंडी 5 दिवसात पूर्ण करतात. पहिली माहिती काय आहे आपली? एक घर बांधण्याचे काम म्हणजे काम किती आहे? 1. पंधरा गवंडी, तर गवंडी किती आहेत? गवंडी म्हणजे जे घर बांधतात ते 4 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, ती झाली. त्याच्यानंतर फुल स्टॉप आहे म्हणून दुसरी माहिती काय आहे? जर 5 गवंडी वाढले, 5 गवंडी वाढले, मादी गवंडी किती होते? 15 होते. याच्यामध्ये जर 5 वाढले तर नवीन किती होतील? इथे 20. 15 अधिक 5 म्हणून इथे 20. तर 20. काम, हेच काम म्हणजे एक काम दिवसात पूर्ण करतील. किती दिवसात म्हणजे क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स. सेम पॅटर्न आहे. 1 गुणिले 15 गुणिले 15 गुणिले 4 भागिले 1 बरोबर 20 गुणिले x भागिले 1. उत्तर काढा पटकन. divided by 20. तर 3 किती? 3 आले का उत्तर? 3 आले. 3 अजून कोणाचं 3 आलंय? 3 आहे का 4? जरा सांगा मला पटकन. 20 खाली 15 से 7. सर 3च येते. बरोबर, 3 उत्तर बरोबर आहे. पॅटर्न सोपं आहे. 20 ला मी इकडे आणल्यावरती 20 इथे येतो. 4 एके 4, 4 पंचा 20, 5 एके 5, 5 त्रिक 15, उत्तर 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय होता? 24 मजूर रोज 6 तास काम करून 40 दिवसात 18 टेबल बनवितात. तर 30 मजूर 24 मजूर गवंडी नाही ते मजूर येईल. 24 मजूर 6 तास कुठे आपण इथे 6 तास काम करून 40 दिवसात काम पूर्ण करतात. तर 30 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात, अजून एक विचारलं, 15 टेबल बनवतील. पहिल्यावाल्याने किती टेबल बनवलेले? 18 टेबल. हे कळलं कॉन्सेप्ट? म्हणजे जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे आपण इथपर्यंत लिहिलं. आता याच्यामध्ये आपल्याला एक जे आहे ते काम हे दिसत नाहीये, पण हे जर प्रॉपरली पाहिलं आपण तर टेबल बनवणे हे काम आहे. म्हणजे एकाने 18 टेबल बनवले म्हणजे त्याने काम काय केले? 18, आणि दुसऱ्यांचं काम आहे 15. तर सेम सूत्र आहे आपलं. 6 गुणिले 40 भागिले 18 बरोबर 5 गुणिले 30 गुणिले x भागिले 15. या सूत्राप्रमाणे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. 1 मिनिट घ्या आणि उत्तर सांगा. दिवस विचारले तर किती दिवस आहे?
त्याला उत्तर उत्तर आले ना? जरा वेळ पण कमी आहे, मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. इथे आपल्याला एक्स दिसते, तर हा एक्स आपल्याला इथेच ठेवायचा आहे आणि ही वरची संख्या जी आहे इथे गुणाकार, ती इकडे आल्यावर कुठे जाणार? इथे जाणार, म्हणजे याच्या बाजूला येणार. 5 गुणिले 30 इथे लिहितो. 24 गुणिले 40 बरोबर 5 आणि 30 हा इथे गुणाकार आहे आणि ते वरती आहे. ते जर ह्या बाजूला झालं तर हे खाली येतात, भागाकार होतात. ही 5 गुणिले 30 कुठे येणार? 5 गुणिले 30 गुणिले याच्या सुविधा फक्त एक्स आणि खाली 15. 15 म्हणजे एक्स भागिले 15. ह्या बाजूला जर भागाकार असेल तर इकडे दिल्यावर गुणाकार होतो, जे वरती येतो. 15 गुणिले एक्स. आता जर आपण सॉल्व्ह केलं तर 15 चे 15 15 दुणे 30. त्याच्यानंतर 1 किती 6. नंतर 5 किती 5 5 8 40. किती सर आवाज येतोय. भागिले तर 72 येतं का? कुठे राजा? 72 कुठे? आन्सर 72 येतं का म्हणजे? आन्सर 72 नाहीये. 6 4 24 आणि 4 8 32. पॅटर्न कळला की नाही कळला तुम्हाला? काय तर 32 आहे ना ते? 32 आलं ना? कसं आलं कळलं का? हो हो कुणाला नसेल कळलं तर हो कळालं. परत सॉल्व्ह करूया. आता याच्यानंतरचे जे प्रश्न आहेत ना सेम पॅटर्न मध्ये आहेत. 12 गायी मिळून 5 दिवसात 672 किलोग्राम चारा खात असतील. त्याच्यामध्ये 600 हे लोक काम काय करतायत? तर चारा खाणे हा काम झालं. किती आहे? 672 किलोग्राम. हे आपण काय घ्यायचंय? चारा म्हणून घ्यायचं. त्याच्यानंतरचा जो 4 माणसे रोज 9 तास काम करून एक काम 25 दिवसात काम, ते पण ह्याच पॅटर्न मध्ये आहे. त्याच्यानंतर प्रश्न आहे एक काम 24 मुले 32 दिवसात पूर्ण करतात. काम 24 मुले दिवस 32. जर 4 मुले 5 पुरुषांनी एवढे काम करीत असतील. 4 मुले 5 पुरुष. तर तेच काम 15 पुरुष, तिथे 15 पुरुष आहेत. किती दिवसात पूर्ण करतील? तेच काम म्हणजे इथे तेच येणार, एकच येणार. इथपर्यंत कळलं? एक काम 24 मुले 32 दिवसात पूर्ण करतात. आता आपल्याला 15 पुरुष दिलेले, काम सेम आहे. मुलं 24 मुले आणि दुसऱ्याचे 15 पुरुष दिले आणि 32 दिवसात हे काढायचे. तर हे दोन वेगळे आहेत, मुले आणि पुरुष आहेत. तर आपल्या दोघांनाही समान करावं लागेल. तर समान कसं करायचं? 5 मुलं बरोबर 5 पुरुष हे आपल्याला दिलेले आहेत.
5 मुले ते 4 मुले 5 पुरुषांनी एवढे काम करतात. म्हणजे 4 मुलं इज इक्वल टू 5 पुरुष. तर आपल्याकडे किती दिले? 15 पुरुष दिले. 15 पुरुष इज इक्वल टू किती मुले? क्रॉस मल्टिप्लाय जर केलं 15 गुणिले 4 आणि हा म्हणजे 12 मुले आपल्याला मिळतात. तर आपण इथे 12 मुले लिहू शकतो. लिहिलं? इथे प्रश्नचिन्ह आहे. सेम पॅटर्न. पहिल्याचा गुणाकार म्हणजे 24 गुणिले 32 भागिले 1 बरोबर 12 गुणिले x भागिले. हे क्लिअर आहे? एक काम 24 मुले 20 दिवसात पूर्ण करत असतील तर तेच काम 12 पुरुष किंवा माणसे किती दिवसात पूर्ण करतील. आता इथे मुले दिलेत आणि इथे माणसे दिलेत किंवा पुरुष दिलेत, पण त्यांनी अजून एक याच्यामध्ये दिलंय 4 मुले म्हणजे 5 पुरुष. तर आपण हे जे 12 पुरुष आहेत ना, मुले जे दिलेले आहेत तसे आपण करून घ्या. पुरुषांना आपण मुलांमध्ये कन्वर्ट करायचं. 4 मुले बरोबर 5 पुरुष. तर इथे 12 आहेत ना, 4 मुले बरोबर 5 पुरुष. हा बरोबर. तर 12 पुरुष बरोबर किती? 15 आहे. सॉरी 15 आहे. हा 15 पुरुष होते आधी. 15 केलं आपल्याला किती आले? 12 मुले आली. म्हणजे आता हे कट करून आपण इथे 12 मुले लिहू शकतो. आणि मग यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार कळेल. उत्तर किती येत आहे? उत्तर किती येते तुमचं? चोवीस गुणिले 32. हे प्रश्न कळलं तुम्हाला? कॉन्सेप्ट क्लिअर आहे का? नाही सर कळलं. नाही कळालं? बरं ठीक आहे, परत आपण सॉल्व्ह करूया. दोन माहिती असतात, सुरुवातीचा आणि नंतरचा. म्हणजे पहिली माहिती याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय? एक काम 24 मुले. मुले किती आहेत? 24. 32 दिवसात पूर्ण करतात. आणि एक काम तर जर पुढे काय दिलंय? जर 4 मुले 5 पुरुषांनी एवढे काम करीत असल्यास म्हणजे 4 मुले इज इक्वल टू 5 पुरुष. तर तेच काम 15 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? तेच काम म्हणजे हे चालेल की किती 15 पुरुष आहे किती दिवसात सॉल्व्ह करतील. हे इथपर्यंत कळलं तुम्हाला? हो सर. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे 24 मुले दिलेली आहेत. 24 मुले आपण लिहूया आणि इथे 15 पुरुष. आता हे आपण सूत्र वापरू शकत नाही कारण इथे मुले आहेत आणि इथे पुरुष आहेत. म्हणजे एखाद्या समजा इथे किलोमीटर असेल आणि इथे मीटर असेल तर आपण ते एकाच प्रकारे वापरू शकत नाही. दोघांना आपल्याला मीटर किंवा दोघांना किलोमीटर करावं लागतं. तसेच इथे मुले आपल्याला करावं लागेल. म्हणजे ह्या पोर्शनना आपल्याला मुलांमध्ये आधी कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी त्यांनी ही माहिती दिलेली आहे. 4 मुले म्हणजे 5 पुरुष. तर आपल्याला हे 15 पुरुष कन्वर्ट करायचे ना. 4 मुले बरोबर 5 पुरुष. तर 15 पुरुष बरोबर किती? इथे मी एक्स घेतला, क्रॉस गुणाकार केला तर 4 गुणिले 15 बरोबर एक्स गुणिले 5. 4 गुणिले 15 हे एक्स इथे 16, 5 इकडे घेतला म्हणून खाली आला. एक्स 5 त्रिक 15 आणि 3 चौक 12. हे 12 काय आले आपले? एक्स आले. म्हणजे इथे आले. 4 मुले बरोबर 5 पुरुष. तर एक्स म्हणजे 12. तर 12 मुले बरोबर 15 पुरुष. 15 पुरुषांच्या ऐवजी मी इथे
12 मुले आता लिहू शकतो. मार्कर दिसतोय ना तुम्हाला? इथपर्यंत कळलं? हो सर. आता बघ, काम काम एक एक आलंय. इथे मुले, इथे पण मुले आहेत आणि इथे पण 32 दिवस आणि इथे आपल्याला एक्स काढ. आता सॉल्व्ह करता येईल तुम्हाला. 24 गुणिले 32 भागिले 1 आणि 12 गुणिले एक्स. आता काढून दाखवा जरा. 64 सर. 64. 64 तर बरोबर आहे. बरं, हा पॅटर्न तुम्हाला परत नाही कळला असेल तर विचारून घ्या. परत एकदा सॉल्व्ह करून घेऊया, कारण अशी प्रश्न बरीच आलेली. ओके, क्लिअर आहे. पुढचं करूया. हो. म्हणजे अशा प्रश्नामध्ये एकच सूत्र आहे. पहिली माहितीचा गुणाकार भागिले काम बरोबर दुसऱ्या माहितीचा गुणाकार भागिले काम, एवढंच हे करायचं. आता एक लाईन लिहून घ्या जरा. राम एक काम 4 दिवसात पूर्ण करतो. एक काम 4 दिवसात पूर्ण करतो. त्याचं एक दिवसाचे काम किती झाले? 1/4. हे सूत्र आहे, हे लक्षात असू द्या. राम एक काम 4 दिवसात करतो. नाही सर. एक दिवसाचं काम किती? 1/4. बोर्ड क्लिअर आहे ना? नाही सर. मार्कर दिसत नाहीये का? हा. राम एक काम 4 दिवसात पूर्ण करतो. तर एक दिवसाचं त्याचं काम किती झालं? 1/4 झालं. इथपर्यंत कळलं? तर असं मी दिलं, राम एक काम 2 दिवसात पूर्ण करतो. तर एक दिवसाचे काम किती त्याचे? 1/2. जर म्हटलं राम एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, तर एक दिवसाचे काम किती? 1/12. तर राम एक काम 10 दिवसात करतो, तर एक दिवसाचे काम किती? 1/10. 1/10. बरोबर. आता तुम्हाला एक प्रश्न, मला वाटतं हा प्रश्न ना, की एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, ब तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. तोच प्रश्न आहे का? हो सर. आणि काही व्यक्ती दिल्या दिवस आणि काम. एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, तर त्याचं एक दिवसाचं काम किती आलं? 1/10. व तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे एक दिवसाचं काम किती त्याचं? 1/15. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील? यांना जर आपण मिळवलं 1/10 अधिक 1/15. 10 आणि 15चा लसागू किती येतो? 30. म्हणजे 10ला 3 गुणायचं, इथे पण मग 3 गुणावं लागेल. 15ला 15 दुणे 30.
3 अधिक 2 730 म्हणजे 6. आता हे जे मी केलंय हे गणिताचा पार्ट आहे जो तुम्ही ऑलरेडी केला असेल गणिताच्या याच्यामध्ये. पण काय केलं कळलं का तुम्हाला? काम 10 दिवसात पूर्ण करतो. त्याचं काम किती आहे? 110. किती तुम्ही घेतो? 15 दिवस. त्याचं काम 115. दुसरं काय विचारलं? आणि मिळून जर केलं म्हणजे 110 आणि 115 यांची बेरीज करायची. त्याच्याप्रमाणे उत्तर 6 येतं. हा पॅटर्न माहिती आहे तुम्हाला? ह्याच पॅटर्न प्रमाणे दुसरा प्रश्न, हा एक काम 6 दिवसात पूर्ण करतो, तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून परत बेरीज करून करायचं तुम्हाला. त्याचं उत्तर जरा काढून घ्या पटकन दुसऱ्या प्रश्नाचं. किती आले उत्तर? बरं, हा पॅटर्न कळला सर्वांना? हो. याचं उत्तर 6 आहे. आता जो दुसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर 4 येतं आणि जो तिसरा प्रश्न दिलाय राम आणि श्याम याचं उत्तर 30/4. राम आणि श्यामचं 30/4 हे उत्तर आहे. सॉल्व्ह करून घ्या. पुढच्या लेक्चर मध्ये एक गणिताचा पुढचा एक भाग पूर्ण करून घेऊ. सर ते परवा ऑनलाईन तुम्ही लिंक सांगितलं त्यामध्ये काय सांगितलेलं बघायला ऑनलाईन अच्छा, लिंक आता मग तेही दाखवून देतो 2 मिनिटं. बरं, हा क्लिअर आहे? क्लोज करू इथला. हो हो हो. एकच मिनिट होल्ड करा जरा. ही साईट दिली होती तुम्हाला studycircleonline.com. साईट दिसते तुम्हाला?
ही साईट वेबसाईट दिसते तुम्हाला? हो सर. अच्छा, याच्यामध्ये राईट साईडला उजवीकडे नवीनतम घडामोडी दिसत आहेत तुम्हाला. याच्यामध्ये सगळे दिलेले आहे. तर आपण जर पहिला पाठ घेतला, हा आहे पंचायत निवडणूक. सर तसं येत नाही पण आमच्या ह्याच्यामध्ये. नाही, ही वेबसाईट आहे, कुठूनही ओपन होईल. ओके. हे वरती व्यवस्थित लिहिले का बघा. ऍक्च्युली मी बोटाने दाखवतो, बोट नाही दिसणार तुम्हाला. हे इथे बघा मी मार्क केलं, studycircleonline.com, www.studycircleonline.com. हे मी चॅट मध्ये पण टाकून देतो लिंक. पण हे वेबसाईट जर तुम्ही ओपन केली, हे पान तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये उजव्या बाजूला घडामोडी जे दिसत आहे त्यामध्ये सर पहिलं आहे तर हे ग्रामपंचायत. दाखवतात ना उद्या बाजूचा, तसं नाही येते आमच्या ह्याच्यामध्ये. तसं नाही येते. नाही येते. मी आता ओपन केलेलं तर हे वरचं आहे ना ग्रीन वालं, तसं आलेलं माझ्या ह्याच्यामध्ये. अच्छा, ही जी आहे मी ही स्क्रीन लॅपटॉपवर ओपन केलेली आहे. ओके. मोबाईल मध्ये तुम्हाला थोडस वेगळं दिसेल. नाही मी कम्प्युटर मध्ये ओपन केलेली सर. कॉम्प्युटर मध्ये असंच दिसलं पाहिजे. माझ्या 4 कॉम्प्युटर मध्ये ही सेम स्क्रीन दिसते. हे साईडचं येतच नाही माझ्या ह्याच्यात. बरं, नाही येत मग ही ग्रीन पट्टा दिसतो, हा ते येत आहे. त्याच्यामध्ये चालू घडामोडी आहे ना, तर राष्ट्रीय पहिलं आहे. राष्ट्रीय तर तुम्हाला हा हे हे असं आलेलं. इथे पण तुम्हाला ते मिळेल. आता इथे मी हा पहिला घेतो, अनुकंपा जागेवर मुलीलाही नोकरीचा अधिकार. हा जर मी क्लिक केला हा तर मला हा पूर्ण म्हणजे स्टोरी पूर्ण दिसते. हा आणि तो एकच मिनिट अजय सर, ते न्यूज कुठे आहे? मुलांना हा बोलते हे आम्हाला दिसत नाही. ग्रामपंचायत नाही, ते दिसतच नाही. प्रादेशिक मध्ये. हा, इथून तुम्ही चालू घडामोडीमध्ये प्रादेशिक आहे हे दिसत असेल. हा हे दिसतं सर. हे तुम्ही ग्रीन मध्ये प्रादेशिक- दाखवलं ते दिसतं. हा, मग प्रादेशिक मध्ये गेलात तर इथे तुम्हाला बघा ग्रामपंचायत निवडणुका दिसतील. हे पहिलंच आहे. माझ्या माऊसचे दिसत असेल तुम्हाला. हो. तर ग्रामपंचायत रिलेटेड ही संपूर्ण माहिती आहे. आणि खाली प्रश्न पण दिले, सगळे प्रश्न आहेत. तर हे बघ दिलंय ते काय आहे ते असं, म्हणजे आन्सर कोणतं आहे प्रॉपर ह्याच्यातलं? याची आन्सर हे खाली आहेत. हे बघा, हा हे ओके. उत्तर प्रश्न मंजुषा म्हणून हे होतं. पहिलं हा. 4, दुसऱ्याचं 4. तर काय करायचं, हे उत्तर जे आहेत ना एका वहीवरती लिहून घ्यायचंय. 1-4, 2-4, 3-3 आणि मग इथे वरती जायचं. कुठे गेलं ते? 1-4 म्हणजे ही पहिल्याचं उत्तर 100 रुपये. हे असं उत्तर आहे. आणि हे सेकंड वाला हे कसं दिलंय सर? बघ हे 4 पर्याय आहेत. म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक खर्चास खालील विधाने विचारात घ्या. अरे ते काय विचारतं, हे 4 पर्याय दिलेले आहेत. अ, ब, क, ड. याच्यातून ते काय बोलतात, अ, ब आणि क बरोबर. अ, ब आणि क बरोबर म्हणजे ड चुकीचा, असं त्याचा अर्थ झाला. ओके. ब, क आणि ड बरोबर म्हणजे फक्त ब, क, ड. अ चुकीचं. मग एक्झामला पण असंच येणार का सर? ही ऍक्च्युली ही स्पर्धा परीक्षा म्हणजे एमपीएससीच्या दृष्टीने प्रश्न आहेत. ओके. तर तुम्हाला म्हणजे क्लास 3 लेवलला हे प्रश्न एवढे कठीण नसतात. ओके. पण याच्यातले जे मुद्दे दिलेले आहेत हे एकदा वाचून घ्या जर तेवढा वेळ असेल तर. ओके, क्लिअर? ओके, क्लिअर आहे का? हो सर. चला, लेक्चर स्टॉप करतो आता. ओके. आणि ज्यांच्या उद्या किंवा परवा परीक्षा आहेत त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक. ओके, थँक्यू सर.